11 साठी नेहमीच ते पाहायला मिळायचे, परंतु श्री 11 साठी खरं तर मार्शल भाई यांचाही मी नेहमीच उल्लेख करतो, कारण मार्शल भाई ज्या ज्या मैदानावरती सुरुवातीला सर्वाधिक आधी पोहोचणं असेल, किंवा खेळाडूंना एकत्रित करणं असेल, किंवा संदीप सरांच्या साथीला सातत्याने ज्यांना आपण मार्शल भाई यांना नेहमीच पाहिलं, आज मात्र या गोष्टीचं दुःख होतं ना की PTPLने पाहिलेली ही जी उंची आहे, आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडली नसती जर मार्शल भाई इथे असे. हे चौथं पर्व आहे मार्शल भाई दुःख जिथे आपण या स्पर्धेत ज्या खरं तर आपल्यामधून निघून गेले. येणारे 12 बॉल विजयासाठी 5 ची आवश्यकता आहे. राजा घाडगे देखील तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. पुढचा बॉल 12 बॉल 5 ची गरज. हा बॉल वेगवान पाहायला मिळतोय. TDS रक्षकाचा वेध घेत असताना राकेश केसरकर तितकासा प्रभावशाली कामगिरी करू शकलेला नाही आहे. छोट्या चणीचा खेळाडू आहे, हाईट कम फाईट ज्यादा, त्याचा परफॉर्मन्स महत्त्वाचा राहणार आहे. त्याला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल, कारण सुपर 12 मध्ये आपण आहोत. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. ही बाब विसरून चालता कामा नये. अक्कलकोट ग्रुप या टीमने या स्पर्धेमध्ये 12 बॉल 8 धावा डिफेंड केल्या होत्या आणि ते काहीतरी करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. जोया 11 चरई मोहल्ला या टीमला मैदानाच्या आतमध्ये जिथे येणारे बॉल राहिले ते 10 बॉल मध्ये 5 ची गरज. पुढचा बॉल खोलातला लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. ही क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न. फलंदाज राकेश केसरकर होईल बाद. 9 बॉल 5 ची गरज असताना आणखीन एक धक्का. तिसरा फलंदाज बाद. धावा त्या 43. 5 ची गरज. 9 चेंडूचा खेळ शेष. प्रणय चोरगे ऑन स्ट्राइक. लगातारचा चौथा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. काय गोलंदाजी झाली आहे. यश तांबे ज्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय ना, फलंदाजांची भंभेरी त्याने उडवली आहे. लेजिम खेळायला भाग पाडलाय आणि सातत्य ठेवलं आपल्या गोलंदाजीमध्ये. अचूकतेने उजव्या हस्तीच्या बाहेर एक कॉरिडॉर त्याने मेंटेन केलाय आणि इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यात. प्रशांत कुमटेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. येणारे 8 बॉल 5 ची गरज. 8 चेंडू आणि 5 धावा. 8 चेंडू आणि 5 ची आवश्यकता असणारी ही मॅच आता कुठेतरी फसू लागली आहे असंच वाटतंय. जोया 11 चरई मोहल्ला. यावेळेचा बॉल देखील लगातारचा 5वा चेंडू निर्धाव. 5 बॉल डॉट स्वरूपाचे आलेत. या स्पर्धेमध्ये 2 षटक हे निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळालेत अद्याप. आणि हा कारनामा करणारा प्रशांत जाधव अर्थात बाळा जो राहिला होता आणि दुसरा गोलंदाज हा अरमान तांबे राहिला होता, ज्यांच्या नावावरती निर्धाव षटकाचं कामगिरी राहिली आहे. येणारे 7 बॉल आता मात्र 5 ची गरज. क्रिकेटचा खेळ चित्तथरारक लढत. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवतो. इतिहास घडवला जाईल का. पुढचा बॉल यावेळेला देखील आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. हे षटक मेडन आलंय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळवायला काही हरकत नाहीये. 6 बॉल आता मात्र 5 ची गरज.